म्हणजे तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावापासून मुंबईमध्ये राजकारणामध्ये एवढं मोठं नाव, हा जो काही प्रवास केलात, म्हणजे आज काँग्रेसमध्ये किंवा मुंबईमध्ये विशेष करून भाई म्हटलं, की आपला चेहरा समोर येतो. ह्या प्रवासाबद्दल, या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल आपण? खरं सांगतो तुम्हाला, हं, की हं, एक विचाराचा हं, एक पगडा राहतो. हं, जसा बाबासाहेबांचं गाव हं, असल्यामुळे हं, तो एक विचाराचा पगडा होता. त्या दुर्गम भागाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव, हो. नाना फडणवीसांचं गाव, ओके. हं. छत्रपतींचा किल्ला, किल्ला. मंडणगड किल्ला, टिळकांचं गाव, हं. आगरकरांचं गाव, महर्षी दोंडू कर्वेंचं गाव. गाव. आणि म्हणजे एवढी मोठी विभूती सगळी तिथे ऐतिहासिकदृष्ट्या साने फार गुरुजींचं महत्त्वाचं. गाव. एक वैचारिक माझी ठेवण अशी होती, की मला जाती पाती धर्म हे मला कधीच हे झालं नाही, हं, की माझ्या बाजूला कोणतरी दुसऱ्या जातीचा बसला हं, किंवा धर्माचा बसला, हं, हा विषय कधीच नव्हता. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना हं, एक गोष्ट हं, सातत्याने माझ्या डोक्यामध्ये होती, की आपला विचार जो आहे हा हं, असा हं, वेगळा विचार आहे. हं, त्यामुळे हं, मी NSUI कडे हं. आकर्षित झालो. आकर्षित झालात. हं, NSUI कॉलेजमध्ये असताना हे झालो, हं, नंतर हं, पदाधिकारी झालो, युथ काँग्रेस हं, झालं, हं, बेसिक हं, काँग्रेस झालं. हं, त्यामुळे हा हं, प्रवास हा तात्विक याचा आहे. हं, ती जी आयडियॉलॉजी हं. आहे त्या आयडियॉलॉजीचा आहे.